Good morning, friends. I am Tejal Jariwala from Suman High School 12. Today we are going to learn Unit 5 Rani Ki Vav for Standard 9. Rani Ki Vav, the stepwell, is an approved site on the World Heritage. राणी की वाव ही एक अशी विहीर आहे. द स्टेपवेल म्हणजे पायऱ्या असलेली विहीर इज ॲन अप्रूव्ड साईट ऑन वर्ल्ड हेरिटेज, की ज्याला पूर्ण जगामध्ये मान्यता आहे. इट वॉज डिक्लेअर्ड बाय युनेस्को ॲट द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. युनेस्कोद्वारा वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये हे डिक्लेअर करण्यात आलं होतं. UNESCO has recognized this masterpiece as an exceptional example of water management system. आणि युनेस्कोने देखील जेव्हा इथली वाव पाहिली, राणी की वाव, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमसाठी याच्यापेक्षा चांगलं उदाहरण होऊच शकत नाही. It is a wonderful sample of technological development for utilizing groundwater resource in single structure. आणि हे खूप छान असं उदाहरण आहे. एक खूप छान टेक्नॉलॉजी आहे की जी डेव्हलप केली गेली आहे फॉर युटिलाइज म्हणजे वापरण्यासाठी. ग्राउंड वॉटर रिसोर्स इन सिंगल स्ट्रक्चर, जमिनीखाली असलेलं पाणी एकत्रित करण्याचं हे एक खूप छान उदाहरण आहे. इट इज ऑल्सो युनिक इलस्ट्रेशन ऑफ ब्रेकिंग लार्ज स्पेस इन टू स्मॉलर व्हॉल्यूम्स. आणि मोठ्या जागेला लहान विभागांमध्ये विभागलं जाऊन विथ आर्टिस्टिक प्रेझेंटेशन आणि कलात्मकरीते त्याला प्रेझेंट देखील केलं गेलं आहे. राणी की वाव हॅज ग्रेट अपील टू एव्हरी ऑब्झर्वर. राणी की वाव पाहणं हे प्रत्येक ऑब्झर्वरसाठी एक स्वप्नासारखं आहे. उदयमती, द विडो ऑफ किंग भीमदेव वन, कन्स्ट्रक्टेड धिस वाव बिटवीन 1022 and 1063 AD. क्वीन उदयमती, ज्या किंग भीमदेव यांच्या विधवा होत्या, त्यांनी ही वाव 1022 ते 1063 AD मध्ये बांधली. राणी की वाव हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्लेस टू विजिट इन गुजरात. गुजरातमध्ये जर तुम्हाला विजिट करायची असेल तर सगळ्यात पॉप्युलर जर काही असेल तर ते आहे राणी की वाव. किंग भीमदेव वन बिलॉंग टू सोलंकी डायनेस्टी ऑफ अनहिलवाड पाटण. अनहिलवाड पाटण इथले किंग भीमदेव वन हे राजा होते. After his death, Udaymati took up the project for solving the problem of water scarcity faced by the people of Patan. किंग भीमदेव वन यांच्या मृत्यूनंतर उदयमती यांनी स्वतःच्या हातात हे काम घेतलं. पाटणमध्ये राहणारे लोक जे पाण्याची अछत ह्या प्रॉब्लेमने झडत होते ते सॉल्व करण्यासाठी क्वीन उदयमती यांनी ते प्रोजेक्ट स्वतःच्या हातात घेतलं. अनफॉर्च्युनेटली द क्वीन अल्सो डाईड बिफोर द कम्प्लिशन ऑफ द स्ट्रक्चर. आणि हे काम पूर्ण होईल त्याआधीच क्वीन उदयमती यांचा देखील मृत्यू झाला. इन द वर्ल्ड ऑफ आर्किटेक्ट, आणि ह्या पूर्ण विश्वात असं आर्किटेक्ट, हर ब्युटिफुल आयडिया हॅज रिसिव्ड इमेन्स ॲप्रिसिएशन. जरी त्या ते पूर्ण काम पाहू शकल्या नाही तरी ह्या पूर्ण विश्वामध्ये ह्या कामाला पाहून सगळ्यांनी त्यांचं खूपच अभिवादन केलं होतं. क्वीन्स स्टेपवेल और राणी की वाव इज अ 7 स्टोर स्ट्रक्चर. ही जी राणी की वाव आहे किंवा क्वीन स्टेपवेल, ज्याला आपण पायऱ्या असलेली विहीर म्हणतो, ती 7 मजली आहे. धिस ईस्ट फेसिंग स्टेपवेल इज 64 मीटर लॉंग. ही पूर्व दिशेकडे असलेली जी विहीर आहे ती 64 मीटर लांब, 20 मीटर्स वाईड, 20 मीटर रुंद, अँड 27 मीटर्स डीप, आणि 27 मीटर खोल आहे. ईच स्कल्पचर, प्रत्येक शिल्प, पॅसेज म्हणजे जाण्या येण्याचा मार्ग, पिलर म्हणजे प्रत्येक स्तंभ, आणि पवेलियन म्हणजे
बांधकाम करण्यासाठी बांधलं गेलेलं मंडप. इन धिस मॅग्निफिशंट स्ट्रक्चर हॅज एन्चॅन्टिंग कार्विंग्स. जर तुम्ही पाहिलं तर हे सगळंच खूप आकर्षक आहे. ऑन इट्स साईड वॉल्स देर आर अराउंड 800 स्कल्पचर्स. आणि ह्या राणी की वावमध्ये प्रत्येक भिंतीवर जर तुम्ही पाहिलं तर शिल्प कोरले गेलेले आहेत. नियर अबाउट ते 800 जितके आहेत. There are nearly 400 big sculptures of different gods and goddesses in the वाव at present. आणि जर सध्या तुम्ही राणी की वाव इथं जर व्हिजिट दिली तर तुम्हाला पाहायला मिळेल की 400 असे मोठे मोठे शिल्प आहेत की जे वेगवेगळ्या देवी आणि देवतांचे आहेत. These numbers would have been many more in the past in its original structure. आणि जर पास्टमध्ये भूतकाळाविषयी बोलायचं झालं तर आता आपण जे 400 मोठे मोठे शिल्प पाहू शकत आहोत त्याच्यापेक्षा देखील जास्त शिल्प आधी होते असं पुरातत्व विभागाचं सांगणं आहे. Each story has narrow corridor for the visitors to appreciate beauty of sculptures and carvings engraved on the walls. Every story म्हणजे प्रत्येक मजल्यावर हॅज अ नॅरो कॉरिडॉर. एक छोटंसं असं पॅसेज आहे फॉर द विजिटर्स, मुलाखतींसाठी. टू ॲप्रिशिएट द ब्युटी ऑफ स्कल्पचर्स अँड कार्विंग्स एनग्रेव्ड ऑन द वॉल. त्या स्तंभांवर, त्या भिंतींवर असलेल्या प्रत्येक शिल्पाला पाहण्यासाठी प्रत्येक मजल्यावर एक लहान असं पॅसेज आहे जिथून तुम्ही ते पाहू शकतात. इवन द पिलर्स ऑफ द वाव आर नॉट एक्सेप्शन टू इट. प्रत्येक स्तंभ देखील त्याच्यापासून सुटू शकत नाही आहे. दे डिस्प्ले, ते दाखवतात स्प्लेंडिड आर्टिस्टिक मार्वेल ऑन द स्टोन. त्या प्रत्येक दगडावर जी कलाकृती केली गेलेली आहे, जी अप्रतिम कलाकृती आहे, त्याचं ते एक खूप छान उदाहरण आहे. फॅक्ट द वाव इज सोलली डेडिकेटेड टू विष्णू. आणि जर असं पाहायचं झालं तर ही पूर्ण वाव विष्णू ह्या देवाला डेलिकेट केली गेली आहे असं देखील आपण सांगू शकतो. वन कॅन फाइंड विष्णू इन डिफरंट शेप्स अँड पोश्चर्स. जर तुम्ही राणी की वाव पाहायला गेलात तर विष्णूचे वेगवेगळ्या प्रकारचे शेप आणि पोश्चर्स असलेल्या मूर्त्या देखील तुम्ही तिथं पाहू शकतात. आफ्टर विष्णूनंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टॅच्यू इज ऑफ पार्वती. विष्णू हे जे भगवान आहेत त्यांच्यानंतर जर नेक्स्ट कुठले स्टॅच्यू असतील तर ते पार्वतीचे आहेत. नियरली 15 गॅलरीज हॅव द स्कल्पचर्स ऑफ पार्वती. आणि नियर अबाउट कमीत कमी 15 गॅलरीज अशा आहेत की जिथं फक्त पार्वतीचे स्टॅच्यू कोरले गेलेले आहेत. 12 स्टॅच्यूज ऑफ गॉडेसेस गौरी टुगेदर ॲट द सेम प्लेस आर रेअरली फाउंड एनिवेअर. एकाच जागेवर गौरी आणि पार्वती यांचे स्टॅच्यू असणं, यांचे शिल्प असणं हे खरंच अद्भुत आहे. द सन टेम्पल ऑफ मोढेरा हॅज इट. फक्त पूर्ण भारतामध्ये ह्या 2च जागा आहेत की जिथं गौरी आणि पार्वती यांचे शिल्प एकाच जागेवर आहेत. एक जागा आहे राणी की वाव आणि दुसरी आहे द सन टेम्पल ऑफ मोढेरा, मोढेरामध्ये असलेलं सूर्य मंदिर. धिस वाव हॅज ऑल्सो द 12 स्टॅच्यू ऑफ गौरी नेमली. 12 स्टॅच्यूज जे गौरीचे आहेत त्यांचे नावं आहेत उमा, पार्वती, गौरी, ललिता, श्रेया, कृष्णा, माहेश्वरी, रंभा, सावित्री, त्रिसंदा, तोतल आणि त्रिपुरा. Besides, there are many statues of gods and goddesses such as Ganesha, Agni, वायू, भैरव, चामुंडा, ब्रह्मा, इंद्र, इंद्राणी, वैष्णवी, वराही, महालक्ष्मी, कुबेर एक्सेट्रा. असे कित्येक देवी देवताज आहेत की ज्यांचे स्टॅच्यू देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ज्यात आहे गणेश, अग्नी, वायू, भैरव, चामुंडा, ब्रह्मा, इंद्र, इंद्राणी, वैष्णवी, वराही आणि महालक्ष्मी आणि कुबेरचं देखील आहे. देअर आर ऑल्सो सम ऑफ द रेअर स्कल्पचर्स ऑफ गॉड्स. आणि कित्येक शिल्प तर असे आहेत की जे भारतात तुम्ही कुठंही पाहू शकणार नाहीत.
हिअर वन कॅन फाइंड द स्टॅच्यू ऑफ लॉर्ड बुद्धा विथ 4 हँड्स. इथं तुम्ही एक स्टॅच्यू असं पाहू शकता जिथं बुद्ध यांचे 4 हात आहेत. द स्टॅच्यू ऑफ राम विथ स्वॉर्ड अँड शिल्ड. पहिल्यांदा तुम्ही रामाचं असं स्टॅच्यू पाहाल की ज्यांच्या हातात तलवार आणि शिल्ड आहे. द स्टॅच्यू ऑफ द सन इन द फॉर्म ऑफ तपस्वी. सूर्यदेवता जे तपस्वी म्हणून दाखवण्यात आलेले आहेत. द स्टॅच्यू ऑफ शिव विथ बेड्स इन हिज हँड. जर तुम्ही शिवाचं स्टॅच्यू पाहिलं तर त्यात तुम्हाला त्यांच्या हातात माळा दिसेल, आपण जे कधीही पाहिलेलं नाही. द स्टॅच्यू ऑफ परशुराम विथ सॉफ्ट अँड जेंटल एक्सप्रेशन रादर हॅविंग हार्ड अँड स्टर्न लुक. भगवान परशुरामविषयी आपण नेहमी असं सांगतो, त्यांना जेव्हाही पाहिलं जातं त्यांचा जो चेहरा असतो तो नेहमी खूप रागीट दिसतो. पण पहिल्यांदा राणी की वावमध्ये त्यांचं एक असं शिल्प बनवण्यात आलं आहे की जे खूप सॉफ्ट आहे, शांत आहे आणि त्यांच्या तोंडावर खूप शांत असे परिणाम आहेत. Some of the sculptures display contemporary lifestyle. आणि कित्येक शिल्प असे आहेत की त्या समकालीन तेव्हाची जी लाईफस्टाईल होती ते दाखवणारे शिल्प आहेत. फोकटेल्स, लोककथा दाखवणारे शिल्प आहेत. ॲनिमल्स अँड ह्युमन इन्स्टिक्ट, कित्येकमध्ये माणूस आणि प्राण्यांना देखील दाखवण्यात आलेलं आहे. देअर रिव्हील आर्टिस्टिक विजन अँड युनिक इमॅजिनेशन ऑफ स्कल्पचर्स. आणि जे दाखवतं की तेव्हाच्या लोकांमध्ये किती युनिक इमॅजिनेशन होतं, ते किती वेगळं विचारू शकत होते आणि त्यांची कला देखील किती छान होती. देअर आर नियरली 300 स्टॅच्यूज ऑफ अप्सराज. आणि ह्या राणी की वावमध्ये 300 स्टॅच्यूज हे अप्सरांचे बनवण्यात आलेले आहेत. The sculptures presented a vast range of emotions and feelings on the faces of the अप्सराज. हे जे शिल्प आहे, हे शिल्प जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक अप्सराच्या तोंडावर तुम्हाला वेगळे इमोशन्स आणि वेगळ्या फिलिंग्स दिसतील. दे डिस्प्ले व्हरायटी ऑफ डिफरंट मूड्स अँड सिच्युएशन. आणि जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक स्टॅच्यू जे आहे किंवा प्रत्येक अप्सरा जी आहे तिच्या मनाची स्थिती किंवा तेव्हाची परिस्थिती हे तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरून दिसून येईल. मोस्ट ऑफ देम प्रेझेंट विष्णू इन हिज 10 डिफरंट अवतार. एका मजल्यावर विष्णूचे 10 अवतार असलेले शिल्प आहेत. द मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह स्कल्पचर्स आर दोज ऑफ. आणि त्यातले सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह स्कल्पचर्स किंवा शिल्प असतील तर ते आहे वराह, वमन, नरसिंहा, राम, कल्की अँड महिषासुरमर्दिनी. हे 5 शिल्प असे आहेत की जे ॲट्रॅक्शनचे सेंटर आहेत. द अप्सराज विथ 16 डिफरंट मेकअप स्टाईल्स ॲड टू द ग्रेस ऑफ धीस अनमॅच स्ट्रक्चर्स. आणि 16 असे शिल्प आहेत की ज्यात अप्सरांचे डिफरंट मेकअप दाखवलेले आहेत. द स्टेपवेल अल्सो फोकसेस ऑन होलीनेस ऑफ वॉटर. आणि ही जी विहीर आहे यात सगळ्यात जास्त मोठं फोकस असेल तर ते पाण्याचं पवित्रता अँड इट्स ग्रेट सिग्निफिकन्स इन इंडियन कल्चर. आणि भारतात असलेलं त्याचं महत्त्व. द वाव इज द मोस्ट डेव्हलप्ड, इलॅबोरेट अँड ऑर्नामेंटेड एक्झाम्पल ऑफ सबमर्ज्ड आर्किटेक्ट. आर्किटेक्टसाठी एक खूप छान असं उदाहरण असेल तर ही राणी की वाव आहे. इट साइन्स द ग्लोरी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ स्टेपवेल्स इन इंडिया. आणि हे पहिलं उदाहरण असेल की जे भारतामध्ये ज्या स्टेपवेल्स आहेत, ज्या पायऱ्या असलेल्या विहिरी आहेत त्याचं हे पहिलं उदाहरण असेल. धिस वाव इज लार्ज अँड कॉम्प्लेक्स टाईप ऑफ स्टेपवेल. ही एक खूप मोठी अशी विहीर आहे. इट हॅज ऑर्नामेंटेड पॅनल्स अँड स्कल्पचर्स. आणि यात आहेत ऑर्नामेंटल पॅनल्स ऑफ स्कल्पचर्स, शिल्प जे पूर्णपणे कलेने भरलेले आहेत. इट ले बरीड अंडर द मड. ही पूर्णपणे चिखलाच्या खाली दाबली गेली होती टू फ्लड्स फर्स्ट.
एक वेळा आलेल्या पूरमध्ये ही पूर्ण राणी की वाव चिखलात दाबली गेली अँड देन व्हॅनिशिंग ऑफ द रिव्हर सरस्वती. आणि मग सरस्वती रिव्हर ही जी पूर्णपणे सुकली त्याच्यानंतर असलेलं जे चिखल होतं त्याच्यामुळे ही पूर्ण राणी की वाव दाबली गेली. इट वॉज हिडन अंडर द लेयर्स ऑफ स्लीट फॉर ऑलमोस्ट 7 centuries. 700 वर्षापर्यंत ही राणी की वाव चिखलात दाबलेली होती. द आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ज्याला आपण ASI म्हणतो, टूक अ ग्रेट केअर टू प्रिझर्व धिस स्ट्रक्चर. आणि आता हे ASI ह्या पूर्ण स्ट्रक्चरला, या स्थापत्यकलेला सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. In February 2013, ASI nominated this वाव फॉर द वर्ल्ड हेरिटेज साईट. फेब्रुवारी 2013मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ASI यांनी राणी की वाव यांचं नाव सजेस्ट केलं. विथ द एक्सिलेंट टीमवर्क बाय द ASIच्या खूप चांगल्या काममुळे अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ गुजरात सरकारच्या चांगल्या कामामुळे इट गॉट रेकग्निशन बाय द युनेस्को. ह्या दोघांच्या समन्वयाने राणी की वाव याला युनेस्कोमध्ये स्थान मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, युनिट 5 रिलेटेड मी तुम्हाला काही प्रश्न शेवटच्या स्लाइड्समध्ये दिलेले आहेत. त्याचे उत्तर लिहून माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही त्याचे उत्तरं पाठवायचे आहेत.